Hello everyone, myself Turke Sumit, General Secretary of Student Council from Latur College of Pharmacy Hasegaw. जसं की आपण इलेक्शनच्या वेळेस खूप सारे मुद्दे घेतले होते जे की आपल्याला आपल्या कॉलेजमध्ये कव्हर अप करायचे होते. याच्यामध्ये की आपला सर्वात मेन पॉईंट होता की आपल्याला सगळ्या मुलांमधला प्रायव्हेट स्कॉलरशिप भरण्यामध्ये मदत करायचे आणि वेगळ्या स्कॉलरशिपची माहिती द्यायचे. जसं की आपण बघत आलो की ते प्रोग्राम चांगला सक्सेसफुल झाला आणि खूप मुलांना कळाले की एक्झॅक्टली आपण प्रायव्हेट स्कॉलरशिप कसं भरू शकतो. पण खूप जणांना अडचण पण येत आहे आणि आपलं कॉलेजचा बिझी शेड्यूल असल्यामुळं आपल्याला वेळ भेटत नाही आहे की बाबा सगळ्यांना मी पर्सनली सांगू शकतो त्या गोष्टीच्या विषयी. ते आपला प्रोग्राम चांगला सक्सेसफुल होतच आहे, पण त्याला आपल्याला एक वरच्या लेवलवर घेऊन जाण्यासाठी एक नवीन इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आपण आता ऑनलाईन मीडियम थ्रू पण स्कॉलरशिपच्या विषयी अवेअरनेस क्रिएट करणार आहोत आणि स्कॉलरशिपच्या विषयी अपडेट देणार आहोत. तर त्यासाठी आपल्या कॉलेजमध्ये जी इक्वल ऑपॉर्च्युनिटी नावाची कमिटी आहे त्या प्रोग्राम अंतर्गत मी एक यूट्यूब चॅनल बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये की स्कॉलरशिपचे अपडेट्स मिळू शकतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना त्याच्यापासून मदत होईल. तर आपण बघू की बाबा या यूट्यूब चॅनल थ्रू तुम्हाला कोण्या गोष्टीच्या विषयी माहिती भेटणार आहे. तर सगळ्यात अगोदर जर आपण बघितलं की कोण्या गोष्टीच्या विषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार आहे. एकतर स्कॉलरशिप इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये की बाबा नवीन स्कॉलरशिप कोणत्या येत आहेत आणि त्याचे डेडलाईन्स कधी आहेत. त्याच्यानंतर अजून मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओज बनवणार आहोत की बाबा कसं आपण कोण्या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतो, त्याची प्रोसेस काय आहे, ते फॉर्म कसा फिलअप करायचा. त्याच्यानंतर मी वेगळे जे प्लॅटफॉर्म असतात स्कॉलरशिप जे प्रोव्हाइड करतात, जसं फॉर एक्झाम्पल आपण जे कॅप थ्रू ॲडमिशन होते तर आपली महाडीबीटी नावाची वेबसाईट असते, ज्याच्या थ्रू आपण वेगळ्या स्कॉलरशिपला अप्लाय करतो. तसंच खूप सारे असे पोर्टल्स आहेत ज्याच्यावर खूप सारे स्कॉलरशिप लिस्टेड असतात आणि त्या आपण पोर्टलला जर अकाउंट क्रिएट केलं तर आपल्याला एवढ्या सगळ्या स्कॉलरशिपला भरता येईल. त्यानंतर इयरली स्कॉलरशिप कॅलेंडर, म्हणजे एका वर्षभरामध्ये कोण्या टाईमला कोणती स्कॉलरशिपचे फॉर्म चालू होतात आणि कधी संपतात. फॉर एक्झाम्पल एक खूप फेमस स्कॉलरशिप आहे HDFC बडी फॉर स्टडी प्लॅटफॉर्मवर स्कॉलरशिप असते ते, आणि एक अराउंड 1,500 ते 3,000 असे खूप जास्त विद्यार्थ्यांना ते स्कॉलरशिप मिळते. आपल्याच कॉलेजमध्ये कमीत कमी एक 5-6 जणांना ही स्कॉलरशिप भेटलेली आहे. आणि लास्ट पॉईंट म्हणजे की सॅम्पल फॉर्म्स, म्हणजे मी ज्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरेल त्याची डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकेल. कसं तुम्हाला जर समजा इश्यू होत असेल फॉर्म भरण्यासाठी तर तुम्ही ते माझा फॉर्म एक रेफरन्स म्हणून तुमचा फॉर्म भरू शकतो. पुढला पॉईंट काय आहे की रेग्युलर अपडेट्स आणि डेडलाईन रिमाइंडर्स. खूप वेळेस काय होते की आपल्याला स्कॉलरशिप भरायची इच्छा होते, पण कधी स्कॉलरशिप येते आणि डेडलाईन निघून जाते ते कळत नाही. त्याच्यामुळं काय करणार आहोत मी की जेव्हा बी कोणती नवीन स्कॉलरशिप येईल जे की आपल्या कोर्ससोबत कम्पॅटेबल असेल तर त्यावर मी व्हिडिओ बनवेन आणि त्याची डेडलाईन पण सांगेल. जर डेट एक्सटेंड झाली तर त्याच्यावर पण मी अपडेट देत राहील. त्यानंतर आपण सगळी ॲप्लिकेशन प्रोसेस कशी असते याच्यावर पण एक डिटेल्ड व्हिडिओ बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये की मी लाईव्ह किंवा व्हिडिओ बनवून टाकणार आहोत की मी स्वतः माझा फॉर्म स्कॉलरशिपचा कसा भरतो आणि जे बघून तुम्ही स्वतःचा फॉर्म भरू शकतो. त्याच्यानंतर आपण त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काय डिस्कस करणार आहोत की बाबा इलिजिबिलिटी काय आहे स्कॉलरशिपची, पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे का, लास्ट सेमचं पर्सेंटेज, 10चा पर्सेंटेज, 12चा पर्सेंटेज, याच्यावर डिपेंड आहे का ती स्कॉलरशिप, हे पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. त्याच्यानंतर सगळा फॉर्म कसं केअरफुली आणि ॲक्युरेटली आपण भरू शकतो त्याच्यावर पण अपडेट देणार आहे. त्यानंतर मग जी प्रोसेस आपण कसं ट्रॅक करू शकतो. आपण एकदा स्कॉलरशिप भरून रिकामी होऊन जातो, पण कधी आपल्याला काय होते की स्कॉलरशिप प्रोव्हायडरकडून मेल येतो, कधी कॉल्स येतो, आपलं ते लक्ष राहत नाही त्याच्यावर. तर मग हे पण तुम्हाला मी सांगणार आहोत की आपण कसं आपण स्कॉलरशिपचा एक फॉर्म भरल्यानंतर ते प्रोसेस चेक करू शकतो. तर नेक्स्ट काय आहे की स्कॉलरशिपचे प्लॅटफॉर्म. आता जसं मी सांगितलं की खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत, जसं की बडी फॉर स्टडी आहे, विद्यासारथी आहे, फॉरेस्ट 2 आहे आणि ग्लोबल स्कॉलरशिप आहे. आणि खूप विद्यार्थ्यांना या प्लॅटफॉर्मच्या विषयी माहिती नाही. अशा प्लॅटफॉर्मवर सगळे जे स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते, जे असे ट्रस्ट असते तर त्यांनी काय करते तर स्वतःला लिस्ट करतात त्या प्लॅटफॉर्मवर आणि आपण तिथं जाऊन त्या स्कॉलरशिपला अप्लाय करायचं. जसं फॉर एक्झाम्पल आपण एका दुकानामध्ये गेलं तर सगळ्या ब्रँडच्या गोष्टी तिथं अवेलेबल होते. तसंच एक असं ॲग्रिगेटेड प्लॅटफॉर्म आहे ते असे 4-5 मेन, ज्याच्यामध्ये की सगळे वेगळे स्कॉलरशिप प्रोव्हायडर आपले स्कॉलरशिप लिस्ट करतात आणि तिथून स्टुडंट डायरेक्टली अप्लाय करू शकतात. त्यानंतर रेफरन्स, ज्याच्यामध्ये की मी ओव्हरलुक करणार आहोत
की बाबा सगळे आपण फॉर्म कसं भरू शकतो. त्यानंतर मग फॉर्मॅटिंग आणि ते फॉर्मचं कसं असते ते आपण समजू शकतो. त्यानंतर मग आम्ही अपडेट देणार आहोत तुम्हाला की बाबा स्कॉलरशिप कधीपर्यंत राहील अवेलेबल, तुम्हाला कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतो. जे क्वेश्चन्स असतात लास्टला जे की खूप इम्पॉर्टंट असतात कोणतीही स्कॉलरशिप भेटण्यासाठी. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन कसे असतात की वाय डू यू नीड दिस स्कॉलरशिप, टेल मी अबाउट युअर फायनान्शियल कंडिशन, तुमच्या फॅमिलीच्या विषयी सांगा, तुम्हाला काही अचिव्हमेंट तुम्ही जर केले असतील तर त्याच्याविषयी सांगा, जे की खूप इम्पॉर्टंट असते कोणतीही स्कॉलरशिप भेटण्यासाठी. ठीक आहे. तर मग या चॅनल थ्रू मी प्रत्येक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहोत, जेणेकरून जरी माझा कोर्सचा ड्युरेशन संपून गेला, फॉर एक्झाम्पल मेमध्ये आमचे सेमिस्टर होणार आहेत, त्यानंतर सुद्धा तुम्हाला या गोष्टीचा अपडेट भेटत राहावं जोपर्यंत तुमचं डिग्री कंप्लीट होत नाही किंवा जोपर्यंत तुमचं एज्युकेशन कंप्लीट होत नाही. यावर तुम्हाला सतत अपडेट्स मिळत राहावं यासाठी मी हे चॅनल चालू केलं. त्यानंतर एक 2 प्लॅटफॉर्म आहेत जिथे की मी सध्या ॲक्टिव्ह आहे, जे की आहे आपलं एक यूट्यूब चॅनल इक्वल ऑपॉर्च्युनिटी नावाचं. सेकंड आहे की आपलं इंस्टाग्राम हँडल आहे इक्वल ऑपॉर्च्युनिटीज 2025 नावाचं. तर तुम्ही या चॅनलवर जर गेल्या तर इंस्टाग्रामवर जर तुम्ही गेल्या तर तुम्हाला शॉर्ट अपडेट्स भेटतील की कोणत्या स्कॉलरशिपचा फॉर्म चालू झाला आहे, कधी संपणार आहे आणि त्याची जी लिंक भेटेल डिटेलमध्ये कसं भरण्याची. आणि जर यूट्यूबच्या थ्रू जर तुम्ही गेलोत तर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा एक्झॅक्टली सगळ्यात पहिले एका व्हिडिओमध्ये प्रॉपरली इन्फॉर्मेशन की बाबा स्कॉलरशिपच्या विषयी क्रायटेरिया काय आहे, त्याचा पोस्टाने सेंड करायचं आहे का, ऑफलाईन स्कॉलरशिप फॉर्म आहे का, ऑनलाईन स्कॉलरशिप फॉर्म आहे, प्रत्येक डिटेल्स, त्यानंतर फॉर्म कसा भरायचा आणि रेफरन्स सॅम्पल पण यूट्यूबवर प्रोव्हाइड करणार आहोत. त्यानंतर हे 2 QR कोड स्कॅन करून तुम्ही इक्वल ऑपॉर्च्युनिटीचं इंस्टाग्राम आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटीचं यूट्यूब हे करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. तर अशाच प्रकारे आपल्याला आपलं एज्युकेशन इझी करण्यासाठी जोपर्यंत आपली डिग्री चालू आहे, एक मेपर्यंतच नाही, जोपर्यंत तुमचं कोर्स ड्युरेशन चालू आहे तोपर्यंत प्रत्येक अपडेट तुमच्यापाशी देण्यासाठी आणि मी बोललेल्या सगळ्या गोष्टी पार पाडण्यासाठी हे एक नवीन इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे. थँक्यू सो मच.